18 जून 2026 ची ती काळ रात्र. 13 वर्षाची एक मुलगी तिच्या इंस्टाग्रामवरील मित्राला भेटायला घराबाहेर पडली. मित्राला भेटून ती घरी जाण्यासाठी निघाली आणि तिने एक रिक्षा पकडली. मात्र ती घरी पोहोचलीच नाही. आई वडील नातेवाईक सगळ्यांनी तिचा शोध घेण्यास सुरुवात केली. मात्र 5 दिवस झाले तरी मुलीचा काही पत्ताच लागला नाही. शेवटी घरच्यांनी पोलिसांकडे धाव घेतली आणि तिथे त्यांना जे समजलं तेव्हा त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. 18 ते 22 जून या 5 दिवसात 13 वर्षाच्या या मुलीवरती कित्येक वेळा बलात्कार करण्यात आला. जवळपास 20 ते 25 नराधमांनी या मुलीला वेगवेगळ्या हॉटेलवर घेऊन जाऊन 5 दिवस तिच्यावरती अत्याचार केला. माणुसकीला काळीमा फासणारी आणि तितकाच संताप आणणारी ही घटना राजस्थानमधली आहे. या मुलीबरोबर नेमकं काय घडलं, पोलिसांनी आतापर्यंत या प्रकरणात काय कारवाई केली आहे याबद्दल सविस्तर पाहूया. नमस्कार, मी प्रेसिता आणि आपण पाहताय लोकसत्ता. राजस्थानच्या श्रीगंगानगर मधील ही घटना आहे. 13 वर्षाच्या एका मुलीवर सलग 5 दिवस अत्याचार करण्यात आला. खेळण्या बागडण्याच्या वयात या मुलीला नरक यातना सहन कराव्या लागल्यात. इंस्टाग्रामवरील आपल्या मित्राला भेटण्यासाठी ही मुलगी श्रीगंगानगरहून विजयनगरला गेली होती. तिथून परतताना तिनं रिक्षा केली. मुलीशी गोडगोड बोलून ह्या रिक्षावाल्यानं तिचा विश्वास आधी संपादन केला आणि अवघ्या काही पैशांसाठी त्या रिक्षा चालकानंच मुलीला हॉटेलमधील दलालांच्या स्वाधीन केलं. एका खोलीतून दुसऱ्या खोलीत, एका हॉटेलमधून दुसऱ्या हॉटेलमध्ये तिला नेलं गेलं आणि तिच्यावर सलग बलात्कार केला गेला. वेदनेनं मुलगी ओरडायची, किंचाळायची, तरीही या विकृतांना तिची दया आली नाही. उलट तिचा आवाज दाबण्यासाठी तिला बळजबरीनं दारू पाजली जायची. मग बेशुद्ध अवस्थेतच तिच्यावर अत्याचार केला जात होता. क्रूरतेचा कळस म्हणजे एका हॉटेल मॅनेजरनं या मुलीचे फोटो काढून सोशल मीडियावरती टाकले आणि ते फोटो पाहून आणखी नराधम या हॉटेलच्या दिशेनं धावले. 5 दिवसात 25 पेक्षा जास्त नराधमांनी या मुलीवरती वारंवार अत्याचार केल्याची माहिती आहे. एकीकडे मुलीवर अत्याचार सुरू होता तर दुसरीकडे तिचे कुटुंबीय तिचा शोध घेत होते. मुलीच्या घरचे पोलीस ठाण्यात पोहोचण्याच्या आधीच पोलिसांना या सगळ्या घटनेची माहिती मिळाली होती. पोलिसांनी जिथे मुलीला लपवलं गेलं होतं त्या हॉटेलमधून तिची अखेर सुटका केली. सध्या मुलीवरती रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर आरोपी रिक्षाचालक राम बाबू, हॉटेल मालक मयंक सेन यांच्यासह 18 जणांना आता पोलिसांनी पकडले. त्याचबरोबर इंस्टाग्रामवरील तिच्या मित्राला देखील ताब्यात घेण्यात आले. तर बाकीचे नराधम हे अजूनही मोकाट आहेत. पोलीस सध्या त्यांचा शोध घेत आहेत. जो बालिका प्रकरण है इसको पुलिस टीम के द्वारा संवेदनशीलता से लिया जा रहा है। इस संबंध में अभी तक 14 गिरफ्तारियां हो चुकी हैं। जिन जगह इस बच्ची के साथ में गलत काम हुआ, जिन होटलों में, उन होटलों का प्रशासनिक सहयोग से इनके नॉर्म्स वगैरह चेक कराए गए तो नॉर्म्स का वायलेशन पाया गया। प्रशासनिक टीम के द्वारा ये आज जो अतिक्रमण संबंधित कार्रवाई की गई है। अपराधियों को स्पष्ट संदेश है कि इस तरह की गतिविधियों में कोई पाया जाएगा उसके खिलाफ सख्त कार्रवाई की जाएगी और अपराधी को सहयोग देने वालों के खिलाफ भी वही कार्रवाई की जाएगी। जो सदर थाने में ये जो मामला अभी हुआ था बालिका के संबंध में, इस संबंध में पुलिस द्वारा लगातार एक्शन लिया जा रहा है। पिछले समय जो गिरफ्तारियां हुई थी, अब तक टोटल कुल 12 गिरफ्तारियां हो चुकी हैं, जिसमें होटल मैनेजर जो आरोपी शामिल हैं उनको गिरफ्तार कर लिया गया है। उनके खिलाफ कड़ी से कड़ी कार्रवाई की जा रही है, पूछताछ जारी है। इसमें अन्य किसी की भी भूमिका पाई जाएगी उनके खिलाफ बिल्कुल सख्त एक्शन लिया जाएगा। मेरी लोगों से अपील है कि आप भ्रामक खबरों से दूर रहें और बचें। कोई अफवाह फैलाने के प्रयास करता है, हम उनके खिलाफ भी कार्रवाई करेंगे जो गलत इन्फॉर्मेशन इस सेंसिटिव मामले में फैला रहा है। या संपूर्ण घटनेवर स्थानिक नागरिकांनी संताप व्यक्त केल्यानंतर संबंधित हॉटेल्सवरती प्रशासनानं बुलडोजर कारवाई देखील केली आहे. पोलिसांकडून हॉटेलचे सीसीटीव्ही फुटेजही तपासले जात असून पुढील कारवाई आता केली जाते. दरम्यान सोशल मीडियावरती एक व्हिडिओ देखील आता व्हायरल होतो, ज्यामध्ये या बलात्कार प्रकरणातील आरोपींना दोरीनं बांधून त्यांची धिंड काढण्यात आली आहे. पोलिसांकडून त्यांना चोप दिला जातोय असा दावा या व्हिडिओच्या माध्यमातून केला जातोय. मात्र त्याबद्दल अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही की हा व्हिडिओ त्याच प्रकरणाचा आहे का. परंतु हा व्हिडिओ जर खरा असेल तर याही पेक्षा कठोर शिक्षा या प्रकरणातील आरोपींना व्हावी अशी मागणी आता देश पातळीवर होती. काही दिवसांपूर्वीच महाराष्ट्रातील पुणे येथील नसरापूरमध्ये 3 वर्षाच्या मुलीवर अत्याचार प्रकरणात आरोपीला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. अगदी कमी काळात चालवलेल्या या ऐतिहासिक निर्णयाची सर्वत्र चर्चा झाली. कोर्टाच्या निर्णयाचं स्वागत झालं. एकीकडे नसरापूरच्या निर्णयानं अशा घटनांना आणि अशा विकृत मानसिकतेला चाप बसेल असं बोललं जात असताना
देशाच्या दुसऱ्या कोपऱ्यात मात्र एका 13 वर्षाच्या मुलीवर झालेला हा अमानुष अत्याचार ऐकून कायदा, माणुसकी आणि विकृती या सगळ्यावरच पुन्हा एकदा विचार करायला आपल्याला भाग पाडते.